भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगावमधील बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यानंतर आता पनवेलमध्येही गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे। बुधवारी त्यांनी पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला। सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार वलप ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 2666 अपात्र जन्म प्रमाणपत्रे नोंदवण्यात आल्याचा संशय आहे। या जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे काही व्यक्तींची नावे मतदार यादीतही समाविष्ट झाली असावीत असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले। या सर्व प्रकरणाची निवडणूक आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच पनवेल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या संदर्भात तपासाचे आदेश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। मंगळवारी मालेगाव येथे आणि त्यानंतर बुधवारी पनवेलमधील वलप येथे केलेल्या आरोपांमुळे राज्यात पुन्हा एकदा नागरिकत्व, जन्म नोंदणी आणि मतदार यादीतील नावे या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। पुढील काही दिवसात या प्रकरणात कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, खैरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश माळी, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुटारकर, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, तळोजे मंडळ सरचिटणीस अंकुश पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील, युवा नेते संजोग पाटील, परेश पाटील, सागर सांगडे, जगन्नाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। बांगलादेशी अपात्र लोकांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा आता येथे पनवेल तालुक्यात वळप गावात पण सापडला आहे। 2666 लोकांनी बाहेरच्या बाहेर आपल्या जन्माच्या नावाची नोंदणी करून जन्म प्रमाणपत्र घेऊन गायब झालेले आहेत। आज इथे सगळे आरोग्य अधिकारी, बाकी सगळे अधिकारी, पोलीस अधिकारी चौकशी झाली आहेत। पोलीस गुन्हा दाखल करीत आहेत। महाराष्ट्रात हे 6वं गाव आहे। यवतमाळ, जळगाव, संभाजीनगर आणि आता रायगड जिल्ह्यातले गाव आतापर्यंत 60,000 जे अपात्र लोक, बांगलादेशी लोकांनी अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे। आम्ही जो SIR सुरू होतोय निवडणूक आयोगाचा, हे बांगलादेशी असं खोटं जन्म प्रमाणपत्र घेतात आणि नंतर मतदार यादीत स्वतःचं नाव नोंदवतात, ते खपवून घेणार नाही। या जे कोणी आहे त्याच्यावर कारवाई होणार। काल साहेब आपण मालेगावमध्ये पण होता, मालेगावमध्ये पण अशाच पद्धतीचा आपण आरोप तिकडे केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? मालेगावमध्ये आत्तापर्यंत 4400 आता बनावटीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले, ते सगळे रद्द झाले। काल पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की यापैकी 1083 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उद्या भारतीय जनता पार्टीची जे SIR, जे स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन, मतदाता यादी शुद्धीकरणासाठी डेलिगेशन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला भेटणार आहेत। या सगळ्यांची यादी त्यांना देणार, यांचं नावं मतदार यादीतून काढून टाकलं जाणार। पनवेलमध्ये आता आपण आला आहात, इकडची संख्या किती आपण सांगितली आहे? आता हे तर पहिलं सापडलं आहे की 2666 बोगस जन्म प्रमाणपत्र घेतले। त्यांनी निश्चितपणे मतदार यादीत कुठे ना कुठे नावं नोंदवलं असेल। आजचा पण पुरावा आम्ही उद्या निवडणूक आयोगाला देणार।